स्वतःला अनुभवण्यासाठी जर कुठे येत असेल तरी ते म्हणजे क्रिकेटचं मैदान आहे. आज म्हणजे यातील प्रत्येकाला सुट्टी असेल, नाही तर बॉसला काहीतरी फाट्यावर नाही तर वेळ म्हणून आज मात्र या मैदानात इथे प्रत्येक जण क्रिकेट खेळायला आलाय. तसाच आज मला सुद्धा घरी लवकर जायचं सांगून समोरच्याच बिल्डिंग मधून मी सुद्धा खाली आलोय आणि एक इनिंग मध्ये मात्र स्वतःचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. एकविरा 11 बेलापूर यांनी ऑर्गनाईज केल्यात पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धांमधून खऱ्या अर्थाने एक नवा जोश हंगाम पाहायला मिळतो. या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिलं तर सिग्नेचर शॉटने मात्र आपला खेळ दाखवून दिला, संघाला विजयी करून दिलं आणि स्वतःला सांगितलं की यस वी आर रेडी फॉर नेक्स्ट राऊंड. ती जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते, ओपनिंग करताना पाहायला मिळेल. शेवटपर्यंत सामना जिंकवून देण्यासाठी तत्पर राहिले. यावेळी पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर अक्षरशः ती जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. स्ट्राईक वरती असेल स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे जितेश, ज्यांनी शेवटच्या बॉलवरती चांगला फटका मारून आपल्या टीमला विजय केलं होतं. नॉन स्ट्राईकला मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे विघ्नेश. जितेश आणि विघ्नेशची जोडी खऱ्या अर्थाने या राऊंड मध्ये चांगलं काम करणं गरजेचं आहे, कारण हा राऊंड फार महत्वाचा आहे. शुक्रवारचा दिवस आहे, येणाऱ्या 2 दिवस फार महत्वाचे आहेत. त्यामुळं आज आपल्याला आपला खेळ दाखवावा लागेल आणि हा खेळ दाखवताना ही जोडी मात्र महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसतोय भावेश. ओके, फार महत्वाचा सामना राहणार आहे, कारण हा सामना मला वाटतं जो संघ जिंकेल तो पुढे या ठिकाणी मात्र लढत देत राहणार आहे. पण कदाचित पराभव स्वीकारणाऱ्याला मात्र एक वेगळं चित्र पाहावं लागू शकतं. 3 षटकांचा सामना असणार आहे. 18 चेंडू फेस करायचे आहेत. 18 चेंडूंवरती किती धाव होऊ शकतात हे तुमच्या कर्तबगारीतून दिसणार आहे. कदाचित आपण जर पाहिलं तर 50 धावा होणं सुद्धा इझी आहे, पण जर चांगले गोलंदाज बाहेर काढले गेले, चांगली गोलंदाजी केली गेली, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला तर कदाचित 18 चेंडूंना 18 धावा सुद्धा कठीण, मुश्किल, इम्पॉसिबल आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसतोय तो म्हणजे भावेश. टीम फील्ड सेट केली जाते. ऑफ साइड, लेग साइड दोन्ही साइडला मात्र प्लेयर ठेवले जात आहेत. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले नसणार आहे. सगळे प्लेयर आपल्याला बाउंड्री लाईन वरती पाहायला मिळतात. बाउंड्री लाईन मात्र पॅक केली जाते. थर्ड मॅन एरियामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक क्षेत्र त्या ठिकाणी तैनात केलेला दिसतोय. विकेट किपरला मात्र या ठिकाणी कुठेतरी कठीणाई होत असते. चेंडू बाउन्स होत असतो. पावसाचे दिवस आहेत, एखादी सर येते, पिच वरती पाणी देऊन जाते. पुन्हा एकदा भावेश सज्ज होतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटला मात्र कनेक्ट झाला नाही, मिस केलाय आणि त्यामुळं पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. जर चेंडूची दिशा आपण जर पाहिली तर इतका काही चांगला चेंडू होता म्हणता येणार नाही, पण जर जज करून मारला असताना तर अर्थातच हा चेंडू आउट ऑफ द स्टेडियम गेला असता. दुसरा चेंडू, हा चेंडू सुद्धा चांगला टाकलाय, फिरवला गेलाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. धाव संख्या पुढे सरसावतीये. 2 चेंडू आणि 1 धाव स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर रबर बॉल मध्ये कंटिन्युअसली शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो, कारण या ठिकाणी या मैदानाची सिच्युएशन आपण जर पाहिली तर मागची साइड ही पूर्णपणे ब्लॉक आहे. हा चेंडू चांगला आहे, बाउन्सर आहे, तीखा बाउन्सर देखने को मिल रहा है. बॅट्समन करे तो करे गया. चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अशा पद्धतीने उसळी घेतोय, स्पीड मध्ये उसळी घेतोय आणि त्यामुळे फलंदाज मात्र तितकी काहीशी चांगली कामगिरी करू शकत नाहीये. यस, पुढचा चेंडू घेऊन येतो. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर भावेशने चांगली कामगिरी आहे. 3 चेंडू टाकले तरी केवळ 1 धाव खर्च केले. हा चेंडू सुद्धा चांगला आहे, डायरेक्ट डिलिव्हर टू द विकेट किपर आणि याच्यामुळे हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळणार आहे. ज्या चेंडूंवरती या फटक्यांची आतिषबाजी आपण अपेक्षित केली होती ती आतिषबाजी सोडा तर निर्धाव आणि निर्धाव पाहायला मिळाले. 4 चेंडू आणि 1 धाव. यावेळी चुड्डे सुद्धा गतीमध्ये परिवर्तन केलाय मित्रांनो, टप्पा चेंज केला, गती चेंज केली. दिस इज कॉल्ड बॉल. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला वेगळी कहाणी पाहायला मिळाली. शॉर्ट बॉल, बाउन्सर, तीखा बाउन्सर, त्यानंतर
यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅट्समन काहीही करू शकत नाही. दोन्ही बॅट्समन हातबळ झालेले पाहायला मिळतात. सेम बॅट्समन आपण मागच्या मॅच मध्ये पाहिले तर वन साइड मॅच जिंकवून दिली होती. त्याच बॅट्समनला मात्र शांत केलंय, गप्प केलंय आणि मात्र एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा खर्च केल्या त्या म्हणजे केवळ एक. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा दिलाय या ठिकाणी भावेशने आणि भावेशची कामगिरी मात्र फार उत्कृष्ट केली गेली आहे. मी म्हणालो होतो 18 चेंडू 50 धावा सुद्धा या रबर बॉल क्रिकेटमध्ये होताना आपण पाहिलेत, असे रेकॉर्ड आपण पाहिलेत. फरदीन काझी असू द्यात, भावेश पवार असू द्यात, अशा प्रकारचे प्रत्येक दिग्गज खेळाडूंनी ही कामगिरी आपल्याला कित्येक वेळा करून दाखवलेली आहे. हा मैदान आहे, या मैदानात सुद्धा असे प्रकारचे रेकॉर्ड झालेत, घडलेत, मोडलेत. पण या मैदानामध्ये गोलंदाजी पण चांगला करिश्मा दाखवला गेलाय भावेशच्या माध्यमातून. पुढचा गोलंदाज येतोय शुभम. आता जर आपण बॅट्समन जर पाहिले तर कुठेतरी प्रेशराईज झालेले आहेत. केवळ 18 धावांचा खेळ आहे. त्या 18 धावांमधले 6 चेंडू आपण ऑलरेडी खर्च केलेले आहेत. 12 चेंडू आपल्या हातात आहेत आणि ते 12 चेंडू आपल्या हातात असताना आता मात्र जास्तीत जास्त धावा आपल्याला घेणं गरजेचं आहे. पहिला चेंडू, छोटा रनअप आहे, हा सुद्धा बाउन्सर पाहायला मिळतोय. पहिलाच पंच काय सांगतात, वाईड घोषित केला गेलाय. कदाचित जास्त जुसुळी घेतली आहे त्यामुळे पंच मात्र दंडित करतील. अवांतर चेंडू, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मध्ये कुठली ती सुतुवात तितकी चांगली झाली नाही आहे गोलंदाजासाठी. पुढचा चेंडू आहे, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळला गेला. चेंडू जाईल सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येतोय. 6 पतंजली षटकार. एकवीरा 11 बेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 फटकेबाजी तर नक्कीच पाहायला मिळेल. आणि काय अप्रतिम फटका सजवला गेलाय. चेंडूला येऊन दिलं, जज केलं आणि मात्र केवळ बॅटची कडा दिशा दाखवली आहे आणि हा चेंडू मात्र सीमारेषा पार जात 6 धावा या ठिकाणी प्लस करत गेलाय. धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 1 चेंडू आणि 8 धावा. हा चेंडू सुद्धा चांगला आहे पण दिशा याही वेळी दाखवली गेली आहे. जाईल जाईल जाईल, थांबणार नाही. सीमा रेषा पार. अजून एक सलग दुसऱ्या बॉलवरती येतोय षटकार. याला म्हणतात पेशन्स मित्रांनो. ठीक आहे, पहिलं षटक जे महाग गेलंय, इट्स ओके, बट आय विल बी देअर, आय कॅन डू इट. आणि ते करून दाखवलंय. पहिल्या षटकामध्ये कहाणी वेगळी होती मित्रांनो. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत केवळ 2 चेंडू खर्च झाले आहेत आणि कहाणी मात्र पूर्ण बदलली आहे. स्कोर बोर्डवरती धावा पाहायला मिळतात. 2 चेंडू आणि 14 धावा. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. बॅट यावेळी सुद्धा स्विंग केलाय. यावेळी 1 नाही 2 नाही, येत आहेत धावा 4 आणि आलाय चौकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. वेट केलं, जज केलं. एक गया तो दुसरा आहे का. मुंबई में ये कहने, मुंबईमध्ये म्हटलं जातं ना, एक ट्रेन गेली तर मित्रांनो दुसरी ट्रेन येते. त्यामुळे गोलंदाज सुद्धा एक महागडा गेलाय ना, दुसरा आपल्या बाजूने मिळेल आणि त्या दुसऱ्या गोलंदाजावरती मात्र सततचा प्रहार केला जातोय. 6-6-4. हा चेंडू मात्र जास्त चुचुळी घेणार आहे. पंच मात्र याच्यावरती दंडित करतील. यस यस, दोन्ही पंचांनी मात्र डिसिजन घेतलाय. नो घोषित केला गेलाय. पंचांचा इशारा येतोय फ्री हिट. फ्री हिट घोषित केली जाते. बघा नीट येते फ्री हिट. यावेळी आमच्याकडचे एक बुजुर्ग कॉमेंटेटर सांगत असतात तुम्ही नो पार्किंग मध्ये सुद्धा गाडी चालवू शकता आणि त्यामुळे आता एक लायसन मिळालंय. कशीही चालवा, फक्त रनआउट होऊ नका. आणि हा पुन्हा एकदा मला वाटतं नो घोषित केला जाईल. फुल टॉस बॉल होता. येस, वर्स वनडी या ठिकाणी घोषित केली जाते. नो प्लस 1 धाव मिळेल. 2 धावा या ठिकाणी अजून स्कोर बोर्डवरती वाढणार आहेत. महाग 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 पडलाय शुभम. शुभमकडे एक वेगळी अपेक्षा होती. पहिला गोलंदाज इतक्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून गेला होता, प्रेशराईज करून गेला होता. पण मानावं लागेल ते म्हणजे या 2 फलंदाजांना. कारण पहिला षटक जर आपण पाहिलं तर एकदम खूप असं विकटचा गेला होता.
एकच धाव आली होती, पण त्याच्यावरती खचून न जाता त्याच्यावरती प्रतिक्रिया केली, काम केलं आणि मात्र त्याचा रिझल्ट आपल्या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतोय. 21 धावा तब्बल स्कोर बोर्डवरती. हाफ चेंडू चांगला आहे, ट्रॅक केलाय, शोधलाय, बनवलाय फटका, परंतु मला वाटतंय पोल आला. ये क्या हुआ, कैसे हुआ, क्यों हुआ, अशा पद्धतीतच म्हणावं लागेल. फटका सजवला गेला होता, चेंडूला शोधून काढलं होतं, पण फलंदाज म्हणतोय व्हॉट कॅन आय डू, मी माझा प्रयत्न पूर्ण केला होता, अभी नसीब ने ही साथ नहीं दिया तो मैं क्या कर सकता हूं. तरी सुद्धा मला वाटतं 2 धावा स्कोर बोर्डवरती प्लस झाल्यात. या 2 धाब्याच्या भरीने स्कोर बोर्डवरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 23 ऑन बोर्ड. 4 चेंडू आहे, 23 धावा. यावेळी मात्र गती दिसते चेंडू मध्ये, चेंडू पडला आणि डायरेक्ट डिलिव्हर झालाय, तो म्हणजे विकेट किपरच्या हातामध्ये. मित्रांनो, मला असं वाटतं की यापेक्षा स्वर्ग सुख नाहीये. पावसाळी वातावरण आहे, समोर क्रिकेटची मॅच आहे आणि हातात गरम चायचा कप आहे आणि त्या कप सारखं झेललं गेलंय. अप्रतिम झेल पाहायला मिळतोय आपल्याला आणि यावेळी मात्र धडाडीचा फलंदाज जाईल बॅक टू द पवेलियन. आणि मला वाटतं फलंदाजाला ज्यासाठी पाठवलं गेलं होतं तो काम मात्र फलंदाजाने कंप्लीट केलंय. अप्रिशिएट केलं जात आहे टीम कडून. येस, यू डू युअर बेस्ट. आणि यावेळी मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवला जातोय, अब्रार. येस, अब्रार मैदानात आल्यानंतर आपण जर पाहिलं तर अब्रारच्या हातामध्ये अजूनही 6 चेंडू आहेत जवळपास. या 6 चेंडूंमध्ये त्याला कामगिरी करावी लागेल. स्कोर बोर्डवरती आपण जर पाहिल्या तर 23 धावा पाहायला मिळतात. या 23 धावा स्कोर बोर्डवरती असताना त्या तितक्याच जास्त आणि त्या तितक्याच कमी आहेत, कारण आता आपण करंट पाहिलं. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव खर्च केली होती, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्या. आणि मग या दोघांचं समीकरण इतकं बदललं, इतकं बिघडलं की काही होऊ शकतं. अनिश्चितीचा खेळ का म्हटलं जातं क्रिकेटला, हे याचं जिवंत उदाहरण. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र पुन्हा बीट होतोय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये मात्र गडबडलेला दिसतोय. लिंबू अँड नारळ फिरला. येस, तरीही टीम कडून अप्रिशिएट केलं, या टीमला अप्रिशिएट केलं पाहिजे, कारण मला असं वाटतंय ग्रामीण ठिकाणी मध्ये ही मॅच असते आणि अशा पद्धतीचा खेळ असता तर आतापर्यंत शब्दांची भरमार पडली असती. पण अजूनही टीम अप्रिशिएट करते. येस, करू शकतोस, कर. पण यावेळी मात्र गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकले जातात. 23 थे आणि 23च आहेत. 6 चेंडू आणि 0 धावांवरती पर्सनली खेळतोय फलंदाज, कारण विघ्नेश मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घोषित केला जाता. चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली. 22 धावा मला वाटतं त्या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये त्याने काढल्या होत्या. यावेळी मात्र त्याला शांत ठेवलंय आणि मला वाटतं 1 धाव या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली जाईल. खरं तर या अगोदर व्हायला पाहिजे होतं, कारण फलंदाजाची प्रत्येक मॅच, प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळ सारखी नसते. त्यामुळे जर आपलं चालत नाही तर दुसऱ्याला चालवू द्या, अशा पद्धतीने आपण स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ प्रसंगी आपल्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये रनआउट म्हणजे स्वतःचा जीव गमवावाही लागतो आणि तो गमवावणं गरजेचं आहे आपल्या टीमला जिंकवण्यासाठी. पुढचा चेंडू मात्र थोडा बाहेर टाकलाय. अवांतर चेंडू घोषित केला जातोय. मी नेहमीच म्हणत असतो अवांतर हा विजयापासूनच जरासं अंतर आहे. तुम्हाला तुमचा स्टॅमिना खर्च करावा लागतो, वेळ खर्च करावी लागते, 1 चेंडू जास्त हाताळावा लागतो आणि यासाठी बॅट्समनला मात्र ती प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असते, कारण सलगचे चेंडू डॉट गेल्यानंतर आपण अवांतर चेंडू टाकलात, बॅट्समनला टाइम मिळतो. अब्रारने मात्र चांगला या ठिकाणी कटवलाय. पुन्हा येतात फटका, तेज तरार, येत आहेत 4 धावा, चौकार. जर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं तर काय सुंदर फटका सजवला गेलाय अब्रारच्या माध्यमातून. अप्रतिम.
अब्रारचं कौतुक करावं लागेल, कारण प्रेशर आहे, ऑलरेडी चेंडू डॉट गेलेले आहेत, माहिती आहे केवळ केवळ आता 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि या येस 2 चेंडूचा खेळ शिल्लक यावेळी मात्र अब्रार नाही मारेगा हार, येतोय पुढचा षटकार. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. ठीक आहे, एक शांत जातोय तर मी शांत का बसू. एक नाही, एक से नहीं हो रहा है तो दूसरा करके दिखाएगा. अब्रार पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. कार कार ये है अब्रार. अब्रार कौतुक करावं तेवढं कमी आहे. पोझिशन पुन्हा एकदा बदलले. मी म्हणतोय अनिश्चितीचा खेळ आहे मित्रांनो. पहिला आपण षटकात पाहिलं तर केवळ 1 धाव, दुसऱ्या षटकामध्ये कहाणी बदलली, 23 धाव संख्यावरती पोहोचली. तिसऱ्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर पर्यंत 1च धाव आली होती आणि चौथा आणि 5वा चेंडू मात्र 10 धावा खर्च करून गेलाय. पुढचा चेंडू अजून एक शिल्लक आहे. अब्रार अजूनही स्ट्राईक वरती आहे, गोलंदाज मात्र आता प्रेशर मध्ये आहे. हा चेंडूवरती येणाऱ्या धावा या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने विजयापासूनच्या सगळ्या परिणाम आपल्याला सांगून गेल्या असत्या, पण कदाचित तो नियतीला सुद्धा मान्य नव्हतं आणि म्हणून हा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव आला. बॅट्समनला मात्र निराशा आली, बॉलर मात्र जरासा खुश झाला, मनात हसला आणि म्हणाला यस थँक्यू गॉड. आणि आपल्या सगळ्यांनीच परमेश्वराचं या ठिकाणी कुठेतरी आभार मानले पाहिजे की आपण चांगले आहोत, चांगले हातपाय आपल्याला मिळालेत, आपण चांगलं खेळतोय. आज प्रत्येक जण, शुक्रवारचा दिवस आहे, इथल्या 70% लोकांना सुट्टी नाहीये, तरी सुद्धा गंडवून या ठिकाणी मैदानात आलेत. त्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो, आपले आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो. आणि नेक्स्ट इनिंग मध्ये नक्की काय घडणार आहे, काय बिघडणार आहे याच्यासाठी पुन्हा एकदा आपण कॉमबॉक्स मध्ये परिवर्तन करतो. कॉर्पोरेट लाईफ मध्ये कंटाळून मी सुद्धा अर्धा तास अर्ध्या इनिंगसाठी का नाही, माझा आनंद शोधण्यासाठी आलो होतो. तुम्ही तुमचा आनंद शोधत राहा आणि बघित राहा एकविरा 11 बेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026. थँक्यू. तर अतिशय चांगलं समालोचन आपण एक इनिंग ज्यांचं ऐकलं. इच्छाशक्ती प्रत्येकाची असते, प्रत्येक क्षेत्रामध्ये, आवडत्या क्षेत्रामध्ये जाण्याची, परंतु कधी कधी परिस्थिती त्या गोष्टीपासून आपल्याला दूर ठेवत असते. आणि ध्रुव राऊत यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने, या स्पर्धेचे मुख्य आयोजक विराज पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टार्गेट 36 रनचं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची A1 जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. गावदेवी 11 राबाडा कोळीवाडा या टीमच्या माध्यमातून, ज्या जोडीने यंदाच्या हंगामात आपल्या भन्नाट फॉर्मच्या जोरावर सातत्याने आपल्या टीमला वर्चस्वामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहिला. अनेक विक्रमी पार्टनरशिप इनिंग देखील यंदाच्या हंगामामध्ये या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाल्यात. तर चला नेक्स्ट मॅच आझाद 11 खेरणे टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं. या मॅच नंतर लगेचच आपला सामना देखील आहे. ओपनर बॅट्समन शुभम पाटील आणि त्याचबरोबर भावेश ही जोडी. तर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 1 साठी विघ्नेश ला या ठिकाणी इन्व्हाइट केले गेले. 36 रनचं टार्गेट आहे. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. तर सामन्याला देखील सुरुवात होते, मॅच ऑन होते. राऊंड द विकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉलवर आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या कार्याचा तसा उमटवणारा हा मोठा स्ट्रोक स्ट्रेट हिट केला आणि हा स्ट्रेट हिट फलंदाज शुभम पाटीलला करेल सुपर हिट सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ज्या प्रकारे हा स्ट्रोक खेळला
फलंदाज शुभम पाटीलने ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, परंतु या क्षणाला अंपायर सिग्नल आलाय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील पुन्हा एकदा या बॉलवर केलं आक्रमण, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडूने केला हवाई सफर आणि शुभम पाटीलच्या बॅट मधून आलाय हा लांब 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 लचक पॉवरफुल सिक्सर. टायमिंग भरपूर चांगलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये या फटक्याची पुनरावृत्ती आपण पाहिली. आतापर्यंतचा सर्वाधिक लॉंग अँड हाय सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर वेगाने धावसंख्या आम्हाला पूर्ण करायची आहे. आव्हान जे आहे ते आव्हान आम्हाला पूर्ण करायचं आहे. हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून इन ऍक्शन मोड मध्ये सुरुवातीपासून आलाय. याच फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल थोडंसं प्रभावित केलं, कारण जसा षटकार आला मोहन दीक्षितने ज्या प्रकारे सल्ला दिला विघ्नेशला, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल. फुलटॉस क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते, ही चूक करतोय विघ्नेश, परंतु या चुकीला माफी दिली नाही. हा दमदार सिक्सर आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन. सामना थोडासा सोपा खुला करून ठेवला आपल्या टीमसाठी. ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर होता हा बॉल, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. 1च रन मात्र ऍड होते. 20 रन आतापर्यंत होतात. समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 12 बॉल मध्ये आता मात्र करायच्यात त्या म्हणजे 16 धावा. थोडासा महागडा ठरला. गोलंदाज विघ्नेश, कॉन्फिडन्स लेवल थोडीशी ढासळली टीम भूमी 11 बोनकोडे. बारा बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 16 रन. स्पेल नंबर 2 साठी मोहन दीक्षितला इन्व्हाइट केले. 12 बॉल आणि अजूनही 16 रनची गरज आहे. सामना पूर्णपणे खुला करून दिलाय. या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय गावदेवी 11 राबाडा कोळीवाडा या टीमने. यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे रबर बॉल क्रिकेटमध्ये, आणि रबर बॉल क्रिकेट जास्त प्रमाणामध्ये आज संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, 5च्या स्लाइडचा वेध घेतलाय. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. अजूनही 15 करायचे आहेत 11 बॉल मध्ये. येणारे 11 चेंडू 11 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत. 15 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत, दोन्ही टीम ताकदवान आहेत, आणि या दोन टीम मध्ये चालू असलेला हा थरार मध्ये अजूनही करायच्यात 15. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. आणखीन एक भावेश कोळीच्या बॅट मधून हा पूर्णपणे प्रभावित करणारा सिक्सर पाहायला मिळालाय. षटकाराच्या साह्याने समीकरण पूर्णपणे बदलून गेलं. 10 मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 रन. पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल, परंतु फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समेत जॉईन झाले त्या सर्वांचंच आम्ही एकवीर 11 बेलापूर आयोजित एकवीर चषक 2026 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. या स्पर्धेकरिता भरपूर चांगली मेहनत विराज पाटील, रोनक पाटील, अतिश पाटील, जतीन पाटील असतील, त्याचबरोबर जागृता, ऋषी मात्रे व त्यांची संपूर्ण एकविरा 11 टीम. फटका तर पॉवरफुल, काय बॅटिंग पाहायला मिळते. प्रेक्षक एन्जॉय करतायत सध्याच्या घडीला शुभम पाटीलची ही शुभकर बॅटिंग.
चेतन म्हात्रे यांनी देखील भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेकरिता घेतली गेली. एक रनची गरज, 2 रनची गरज अजूनही आहे. 8 बॉल मध्ये करायच्या त्या 2 धावा. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हा विजयाचा स्ट्रोक शुभमने आपली सुरुवात शुभ करून शेवट देखील तेवढाच शुभ गोड केलाय. हा सामना जिंकला. चला लगेचच आपण नाणेफेकी करण्यासाठी या मॅचचा हिरो वन्स अगेन शुभम पाटील. शुभम आपण टॉस साठी देखील यायचं आहे. 3 ओव्हरची मॅच असेल. चला लगेचच आपण यायचं आहे. नाणेफेकी करण्यासाठी आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉस आपण लगेचच करून घ्यायचं आहे. चला टॉस साठी यायचं आहे. हितेश दादांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. आणि खरं तर ज्या खेळाडूने एक काळही गाजवला आणि त्यांच्याच शुभेच्छा आपण टॉस करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या समोर आपण टॉस करूया. उशीर होतोय. टॉस आपण करूया. महत्वपूर्ण ही लढत जो जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये पोहोचणार आहे. क्वालिफायरची मॅच आहे. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला रबाले टीमने. दादा निर्णय काय फक्त सांगा. ओके निर्णय लवकरात लवकर पोहोचवा. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय शुभम.